आज आपण करूयात अगदी झटपट होणारी साधी सोपी पण तरीही अतिशय चविष्ट अशी दोडक्याची भाजी. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि मोहरी तडतडून दिली आहे. जिरं मोहरी मस्त अशी तडतडली की मग यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता कांदासुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, ती घालून घेऊयात. आता ही पेस्टसुद्धा आपण 2 ते 3 मिनटं चांगली परतून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, किंचितशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे कोरडे मसाले परत एकदा 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात. मसाले चांगले परतले गेले की मग यामध्ये दोडक्याच्या बारीक बारीक मी फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आता दोडक्याच्या फोडी घातल्यानंतर परत एकदा आपण हे चमच्याने हलवून त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं याला चांगली वाफ बसून देऊयात. आता 1-2 मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात आणि मग यामध्ये अर्धा तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालूयात. ही हरभऱ्याची डाळ मी पाण्यासहितच घातलेली आहे. आता यामध्ये 1 ग्लासभर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि मग 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं ही भाजी मस्त अशी शिजू द्यायची.